नमस्कार मंडळी. इथं माझं जेवण बनवून झालं होतं, पण राजवीरसाठी मला परत भाजी करायची होती. आता जे आम्ही भाजी खातो ते त्याला खायचीच नसते, वेगळं काहीतरी लागते. म्हणून इथं बटाट्याची भाजी मी त्याला करणार होते आणि बटाट्याची भाजी ते आवडीनं खातो टिफिनवर आणि भेंडीची भाजी असू द्या किंवा दुसऱ्या सुक्या भाज्या असू द्या, त्याला अजिबात आवडत नाही. म्हणून आहे ना, मी असे बटाटे फ्राय करूनच त्याला भाजी देत असते. तरी त्यानं मस्त भाजी बनवून झाली आणि त्याच्यानंतर आहे ना, आता राहिलेले कामंसुद्धा मला आवरून घ्यायचे होते. तरी त्यानं काही कडधान्य पण मला भिजू घालायचे होते. तर बाहेरून कधीतरी मी आणते, पण घरचं जास्त करून मला आवडतं म्हणून मी घरीच भिजवत असते. तर इथे वाटाणे आणले होते मी. म्हटलं चला भिजू घालते. त्याला पण फ्राय करून किंवा उकडून पण खाल्ले तर खूप छान लागतात. लहानपणी आम्ही खूप खायचो. म्हणजे माझी मम्मी पण अंगणवाडीमध्ये आहे, तर तिच्या मागे आम्ही जायचो आणि खरंच खूप वेळेस मी असं खाल्लेलं आहे. खूप छान लागते. कोणी कोणी खाल्लंय नक्कीच मला सांगा. तरी ते वाटाणे भिजू घातले. त्याच्यानंतर मटकीसुद्धा भिजू घालायची होती. दूधसुद्धा तापायचं होतं. काही ब्लॉग मी सकाळचं शूट केलं होतं आणि काही संध्याकाळचं. मधलं मी काहीच घेतलं नव्हतं. मधात थोडंसं आरामच केलेलं मी. म्हटलं चला संध्याकाळची रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करावं. तरी त्याने जे काम नंतर करायचे जेवण बनवल्यावर, त्याच्या अगोदर मी हे कामं करून घेत होते आणि अजून मला जेवणसुद्धा बनवायचं होतं. थोडंसं म्हटलं लेटच करते. थंड खायला थोडं कंटाळा करतात म्हणून आहे ना, मी गरमच कधी पण बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अर्ध्या तास अगोदर बनवलं की सगळे मस्त जेवण करतात. तर इथे माझं हे काम झालं होतं. म्हटलं चला आता जेवणाची तयारीसुद्धा करून घेते आणि दहीसुद्धा मला लावायचं होतं. आता दही भरपूर ठिकाणी मी बघितलेलं आहे. सगळं वेगवेगळ्या पद्धतीने लावतात, पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता कोणी थंड दूध लावतात, तर कोणी कोंबट लावतात. आता मी कोंबटच लावत असते. थोडंसं माझ्याकडे पहिलं दही होतं, ते पूर्ण पातेल्याला लावून घेतलं आणि मी थोडंसं लावते माझ्यासाठी. मला जितकं लागते ना तितकंच. घरचे कोणी दही खात नाही. मला एकटीलाच आवडतो म्हणून मी एकटीसाठीच करत असते. आणि कढी वगैरे किंवा ते बनवायचं असलं ना, तेव्हा मी ताकच बनवत असते. दहीचं जास्त करून मी बनवत नाही. असं खूप छान लागतंय. मस्त दही इथं लावून झालं होतं. म्हटलं चला आता जेवणाची सुद्धा तयारी करून घेते. तर खोबरं वगैरे किसून घेतलं आणि आज आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत होता म्हणून इथं खोबरं किसायला घेतलं. तर अगोदरच मी किसून ठेवत असते, जितकं मला हप्त्याभरचं लागते तितकं. पण ह्या वेळेस आहे ना, किसून ठेवलं नाही म्हणून आहे ना, जेव्हा भाजी करायची तेव्हा असं करावं लागतं आणि खूप जास्त उशीर होतं. पहिलेच करून ठेवलेलं बरं पडतं आपल्याला. तर असं इथं भाजी पण शिजली होती. म्हटलं चला आता लगेच फोडणी पण देते आणि बाजरीची भाकरी सुद्धा मी करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो. तर या जेवायला. तर चला इथंच मी एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.